गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. मित्रांनो, काल आपल्याकडे सुट्टी होती, परंतु US मार्केट मात्र चालू होतं. आता US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर US मार्केट कालही फॉल झालेलं आहे, डाऊन आहे. याच्यामागचं कारण ते म्हणजे की कुठलेही रेट कट्स आता होण्याची या वर्षामध्ये शक्यता आता हळूहळू कमी होत चालली आहे. जे डेटाज हातामध्ये येत आहेत त्याप्रमाणे ती शक्यता कमी होत चालली आहे. म्हणूनच गेले 5-6 दिवस तिथलं जे मार्केट आहे तर ते पडायला लागलेलं आहे आणि कालही ते स्ट्रेट डाऊन झालेलं आहे. परंतु आपण जर आजच्या दिवसाचं पाहिलं तर आज US मार्केट जरी पडलेलं असलं तरी एशियन मार्केट्स हे हायर आहेत, म्हणजे बऱ्यापैकी चांगले आहेत. आणि याच्यामध्ये आपल्या इंडियन मार्केटसाठी काही गुड न्यूजसुद्धा आहे. तर ती गुड न्यूज म्हणजे काय, तर जो काही डॉलर इंडेक्स आहे तो थोडा कूल डाऊन झालेला आहे. त्यानंतर गोल्ड सोनं जे आहे तर सोनंसुद्धा आज थोडं खाली आलेलं आहे, 400-500 रुपये सोनं खाली आलेलं आहे. त्यानंतर क्रूड ऑइल जे आहे तर ते 3% डाऊन झालेलं आहे, की जी इंडियन मार्केटसाठी फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर USचा जो 10 इयर बॉन्ड यील्ड आहे तो सुद्धा थोडासा कूल डाऊन झालेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहता यामुळे जे काही ग्लोबल मार्केट्स आहेत तर त्यांनी व्यवस्थित परफॉर्म करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे, आणि ॲज वेल ॲज इंडियन मार्केटने सुद्धा. परंतु फेडच्या रेट कटच्या कमी शक्यतेमुळे US मार्केट पडलं आहे, फक्त एवढंच आहे. परंतु तिथे एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे इंडियन मार्केटसाठी, ती म्हणजे आपलं जे HDFC आणि ICICI बँकेचा ADR आहे तर तो तिथे हायर ट्रेड करतो आहे, हे लक्षात घ्या. पूर्ण मार्केट पडूनही. म्हणजेच आज इकडे HDFC बँक आणि ICICI बँक ह्या दोन्ही बँक चांगलं काम करू शकतात, हे त्याचं इंडिकेशन आहे. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. सगळ्यात पहिले बँक निफ्टीबद्दल पाहूयात. ज्या लोकांना बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे तर त्यांच्यासाठी मी एक सजेशन देईल की जोपर्यंत मार्केट 47,609च्या वरती जात नाही किंवा तिथे क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्ही बाईंगचा ट्रेड किंवा लाँग ट्रेड तुम्ही इनिशिएट करू नका. आणि जर तुम्हाला BTSTमध्ये काही घेऊन जायचं असेल तर जर क्लोजिंग जर 47,609च्या वर जर होत असेल तरच तुम्ही BTST पोझिशन कॅरी करू शकता, अदरवाईज नाही. आता आज गिफ्ट निफ्टी काय इंडिकेट करते, तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते आहे की ग्लोबल सेंटिमेंट थोडेसे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे एक 50-60 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन होईल असं इंडिकेट करते. परंतु आज एकंदर जर पाहिलं तर आपल्याकडे मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग येण्याची फार जास्त शक्यता आहे. तर असं का, तर आज आफ्टर मार्केट इन्फोसिसचे रिझल्ट येणार आहेत आणि इन्फोसिसचे रिझल्ट चांगले लागण्याची शक्यता आहे, कारण TCSचेही रिझल्ट चांगले लागले होते आणि इन्फोसिसमध्ये फार शॉर्ट पोझिशन्स बनलेल्या आहेत ऑलरेडी. म्हणजेच ज्या लोकांच्या शॉर्ट पोझिशन्स आता प्रॉफिटमध्ये असतील तर साहजिकच आहे ते रिझल्ट काय येईल कसा येईल ते माहीत नाही, त्यामुळे ते रिस्क घेऊ शकत नाहीत आणि त्याच्यामध्ये लास्टच्या 1 आवरमध्ये एक शॉर्ट कवरिंग पाहायला मिळू शकतं असं मला वाटतं इन्फोसिस आणि IT स्टॉक्समध्ये. आता जर आपण पाहिलं तर आज फोकसमध्ये काय राहू शकतं, तर क्रूड ऑइल डाऊन झाल्यामुळे ऑटो स्टॉक्स जे आहेत तर ते फोकसमध्ये राहतील. त्यानंतर बँकिंग स्टॉक जे आहेत तेही फोकसमध्ये राहतील आणि IT स्टॉक्स. म्हणजेच काय, एकंदर जर सगळा सिनेरिओ पाहिला तर मार्केट आयदर साईडवेज व्हायला पाहिजे किंवा मग थोडंसं टेक्निकली शूटअप व्हायला पाहिजे. परंतु मार्केट बुल्सच्या ग्रीपमध्ये येईल का, तर तसं नाही. जोपर्यंत मार्केट 1-2 दिवस हे पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये ट्रेड करत नाही तोपर्यंत मार्केट बुल्सच्या हातामध्ये येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे पाहूयात की आता टेक्निकल चार्ट कसा बनतोय त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड राहतील. परंतु जे फॉरेन इन्स्टिट्यूशन रोज उठून सेल करत आहेत तर ते कधी थांबवत आहेत त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. कारण मंगळवारीसुद्धा फॉरेन इन्स्टिट्यूशननं 4,400 कोटींच्या आसपास सेल केलं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 2,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. मग आज कोण कोणावरती हावी होतं ते पाहावं लागेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं मार्केट राहणार आहे. मे बी पॉझिटिव्ह बायस किंवा थोडासा निगेटिव्ह बायस, परंतु थोडंसं साईडवेज ट्रेड होऊ शकतं आणि शेवटी मात्र मार्केट थोडंसं मुवमेंट करेल. आणि जर आपण US मार्केटमध्ये जर पाहिलं तर आज तिकडेही नेटफ्लिक्सचा रिझल्ट आहे आणि तिथेही आता रिझल्ट सुरू झालेत. साधारण ITचे जे काही स्टॉक्स आहेत तर त्यांचे रिझल्ट तिकडेही चांगले येण्याची शक्यता आहे. मॅन्युफॅक्चरिंगचे काही एवढे खास आलेले नाही आहेत, परंतु ITची चांगली येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपल्याकडे जे IT ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेलेलं आहे तर त्याला एक बूस्ट मिळू शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे पाहूयात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय घडतंय ते. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.